पनीरमध्ये दही टाकून ही प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक अशी रेसिपी तुम्ही घरच्या घरी कधी बनवली आहे का? कधीच बनवली नसेल, चला तर मग काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपल्याला 200 ग्रॅम किंवा तुम्हाला जितकं बनवायचं आहे तितकं तुम्ही पनीर घेऊ शकता. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता पनीरचे ना आपल्याला क्यूब्स बनवून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने मी इथे पनीरचे क्यूब्स बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जाड किंवा पातळ जसे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही याचे क्यूब्स बनवून घेऊ शकता. तर हे इथं मी 200 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे. हे पनीर आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. अतिशय प्रोटीनयुक्त अशी आजची ही रेसिपी आहे. वेट लॉससाठी तर खूपच जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला चौकोनी आकारामध्ये या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. पहा, अशा पद्धतीने इथे मी ही शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला असा चौकोनी चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा पहा, या पद्धतीने आपल्याला चौकोनी कट करून घ्यायचा आहे. सर्व भाज्या आपण इथे चिरून घेतलेल्या आहेत. यानंतर पहा, इथे मी पाव वाटी दही घेतलेलं आहे. आता हे दही आपल्याला पनीरमध्ये टाकायचं आहे. जरासं घट्टसर असं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. संपूर्ण दही आपण यामध्ये घालूयात. सोबतच आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. भाज्या टाकून झाल्या. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा किंवा चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस छान एकजीव असं मिक्स करून घेऊयात. अगदी हॉटेलमध्ये मिळणारा पदार्थ आज आपण घरच्या घरी झटपट असा बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपला हा पदार्थ अतिशय चविष्ट असा तयार होतो. पहा, हे सर्व आपण छान एकजीव असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा पनीर मसाला टाकायचा आहे. थोडासा यामध्ये मी पनीर मसाला घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. सर्व छान व्यवस्थित असं एकजीव करून झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं याला व्यवस्थित असं मॅरिनेट होण्याकरता साईडला ठेवून द्यायचं आहे. एक 10 मिनटानंतर यावरचं झाकण काढलं. आता आपल्याला अशा प्रकारच्या स्टिक्स मिळतात त्या घ्यायच्या आहेत. याला स्क्युअर्स असं म्हणतात किंवा तुम्ही बांबू स्टिक्स, वुडन स्टिक्ससुद्धा म्हणू शकता. आता आपण सर्व मॅरिनेट केलेल्या भाज्या, पनीर बघा या पद्धतीने आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे. टोमॅटो घालायचं, पनीर घालायचं, शिमला मिरची, परत पनीर, कांदा असं अल्टरनेटिव्ह आवडीप्रमाणे याला या स्टिकमध्ये असं लावून घ्यायचं आहे. पहा, आता याच पद्धतीने आपण या सर्व स्टिक्स व्यवस्थित अशा भरून घेऊयात. तर इथे तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण काय बनवतोय. तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आज आपण अगदी घरच्या घरी पनीर टिक्का बनवत आहोत, ते सुद्धा तंदूरचा वापर न करता. पहा, इथे आपण सर्व स्टिक्स व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत. चला तर आता याला कसं तयार करायचं ते पाहूया. तर हा टिक्का आपण तव्यावरतीच बनवून घेणार आहोत, त्यामुळे तव्याला व्यवस्थित असं तूप लावून घेऊया. इथे मी तुपाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व तव्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे. इथे आपण तंदूरचा वापर न करता डायरेक्ट तव्यावरतीच हा टिक्का बनवून घेणार आहोत. आता आपल्याला हे तयार केलेले स्क्युअर्स आहेत, भरलेले स्क्युअर्स आहेत म्हणजे स्टिक्स आहेत, त्या तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायच्या आहेत. आणि इथे ना आपल्याला गॅस मध्यम टू अगदी लोच ठेवायचा आहे. लो किंवा मध्यम गॅस ठेवायचा आहे. कडेने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटानंतर ना याला असं अलटीपलटी करून घ्यायचं आहे. पहा, असं पलटवून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती किंवा लो गॅसवरती भाजून घ्यायचं, म्हणजे हे छान भाजले जातात. यामधल्या भाज्यासुद्धा छान अशा भाजल्या जातात. 1-2 मिनटानंतर पहा, याला असं पलटवून घेऊया. गॅस मध्यम किंवा लो ठेवायचा, जेणेकरून भाज्या तर शिजल्या जातात परंतु पनीरसुद्धा अगदी सॉफ्ट असं शिजलं जातं. तर अगदी घरच्या घरी आपला उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा पनीर टिक्का तयार होतो. नेहमीच बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच हा पौष्टिक असा पदार्थ एकदा बनवून पहा. एकदा जर तुम्ही घरी बनवलं ना तर प्रत्येक वेळेस तुम्ही हा टिक्का घरीच बनवून खाल. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील.
पहा इथे आपल्याला या स्टिक आहेत ना अधूनमधून अशा पलटवून घ्यायच्या आहेत. सर्व बाजूनी हे पनीर व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर असं तुम्ही 2 चमचे वापरून याला पलटी करून घेऊ शकता. पहा पनीर अगदी मस्त असं इथे भाजलं गेलेलं आहे. भाज्यासुद्धा छान अशा भाजायला लागलेल्या आहेत. तर याला असंच अलटीपलटी करत सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. अगदी घरच्या घरी आपला हा हॉटेलमधला महागडा पदार्थ तयार होतो. ते सुद्धा अगदी झटपट तयार होतं, उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होतं आणि खायला तर पौष्टिक आहेच. महत्त्वाचं म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा हा पदार्थ खूपच उपयुक्त आहे. सोबतच पोटभरीचा सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा डाएट करत असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून खा. कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे. सोबतच खूप सारे पोषक तत्वे आहेत जे की आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत आणि वेट लॉससाठी सुद्धा फायदेशीर आहे. पहा इथे आपण हा टिक्का संपूर्ण बाजूने व्यवस्थित असं याला भाजून घेतलेला आहे. छान असं आपलं इथे पनीर टिक्का तयार झालेला आहे. यामध्ये पनीरसुद्धा व्यवस्थित असं भाजलेलं आहे. सोबतच भाज्यासुद्धा छान अशा यामधल्या भाजल्या गेलेल्या आहेत. पहा हे दिसायला सुद्धा अतिशय छान दिसते, त्यापेक्षा चवीला तर खूपच अप्रतिम झालेला आहे. अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून आपला हा पनीर टिक्का घरच्या घरी तयार झालेला आहे. चवीला सुद्धा अगदी हॉटेलसारखाच लागतो. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. बनवायला खूपच सोपी आहे. याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी ग्रीन चटणी तुम्ही बनवून घेऊ शकता. मस्त असा आपला पनीर टिक्का इथे तयार झालेला आहे. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.